मोठी बातमी अध्यक्षांची आपण बघतोय। सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेतेपदी निवड करण्यात आलेली आहे। या संदर्भातला प्रस्ताव दिलीप वळसे पाटील यांनी मांडला होता आणि त्यांना या प्रस्तावाला सगळ्याच आमदारांनी उपस्थित नेत्यांनी एकमुखाने अनुमोदन दिलं। पण महत्त्वाचं अनुमोदन या सगळ्या याच्यातलं जे आपण बघतोय छगन भुजबळ यांच्या वतीने देण्यात आलं, नंतर इतर सगळ्यांच्याच वतीने ते अनुमोदन जे ते देण्यात आल्याचं आपण बघतोय। म्हणजे याचाच अर्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख म्हणून आता सुनेत्रा पवार यांच्याकडे सगळी जबाबदारी देण्यात आलेली आहे। विधिमंडळ सभागृहातील दोन्ही सभागृहातील म्हणजे विधान परिषद त्याचबरोबर विधानसभा इथल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या प्रमुख म्हणून यापुढे सुनेत्रा पवार यांच्या अखत्यारीमध्ये सगळं कामकाज जे ते केलं जाईल। जसं राहुलने आपल्याला सांगितलं की या पक्षातली नंबर 1 ची जागा जी आहे, पोझिशन जी आहे ती आता सुनेत्रा पवार यांना देण्यात आलेली आहे आणि अर्थात यापुढे सगळ्यांचं लक्ष असणार आहे ते म्हणजे संध्याकाळच्या शपथविधी सोहळ्याकडे। अत्यंत साध्या पद्धतीने 10 मिनिटाचा हा शपथविधी सोहळा जो आहे तो पार पडणार आहे। पण सभागृहात म्हणजे गटनेतेपदी निवड होण्याच्या अगोदर आपण जर पाहिलं तर दादांच्या प्रतिमेला सुनेत्रा पवार यांनी अभिवादन केलं आणि त्यानंतर आपण बघतोय त्या सभागृहात गेल्या। विधिमंडळ कामकाजाच्या वेळी स्वर्गीय अजित पवार ज्या दालनामध्ये बसायचे त्याच दालनाच्या बाजूच्या सभागृहात आज गटनेता म्हणून सुनेत्रा पवार यांची निवड करण्यात आलेली आहे। मुंबईतल्या या सगळ्या घडामोडींचं सगळ्यांचं लक्ष आहे ते बारामतीतल्या घडामोडींकडे देखील। म्हणजे आजच्या सोहळ्याकरता पार्थ पवार यांच्याकडनं शरद पवार यांना देखील निमंत्रण देण्यात आलं, पण या सोहळ्याकरता शरद पवार येणार नाहीयेत असं कळतंय। गोविंद बागेत पवार कुटुंबियांच्या वतीने याबद्दल कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया देण्यास खरं तर कुटुंबातल्या प्रतिनिधींनी नकार दिलाय। तर यापुढे राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्वर्गीय अजित पवार यांच्या पश्चात गटनेता असतील सुनेत्रा पवार। विधिमंडळ गटनेतेपदी त्यांची निवड करण्यात आलेली आहे। याचाच अर्थ एक लक्षात घ्यायला पाहिजे, विधान परिषद असेल, विधानसभा असेल, या दोन्ही सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेसचे जेवढे आमदार आहेत त्या आमदारांच्या प्रमुख म्हणून यापुढे सुनेत्रा पवार कामकाज सांभाळतील। त्यांच्या अखत्यारीत सगळे महत्त्वाचे निर्णय जे आहेत ते घेतले जातील। अजित पवार यांच्या पश्चात सुनेत्रा पवार यांनी अखेर या पदाची धुरा आपल्या हाती घेतलेली आहे। याबद्दलचा क्षणाक्षणाचा अपडेट आपण न्यूज 18 मराठीवरती बघताय। अगदी देवगिरी बंगल्यावर निघाल्यापासून तर सभागृहातल्या अनुमोदन प्रस्तावापर्यंत त्यातली दृश्य सगळ्या घडामोडी आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतोय। गटनेतेपदी निवड झाल्यानंतर अर्थातच सगळ्यांच्या मनात एक दुःखद अशी किनार देखील आहे, कारण दादांचं अकाली जाणं, अजित पवारांचं अकाली जाणं हे सगळ्यांना चटका लावून गेलेलं आहे। या सगळ्याच्यात महाराष्ट्राचं देखील फार मोठं नुकसान झालंय, राजकीय क्षेत्राला देखील मोठा धक्का बसलेला आहे। अत्यंत वेगवान निर्णय प्रक्रियेत वावरणारे असे दादा, विकासाचा चेहरा म्हणून दादांकडे बघितलं जायचं, त्यामुळे आता त्यांच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुढे नेतृत्वाची धुरा कोण सांभाळणार ही चर्चा होत असताना गेल्या 2 दिवसात आपण जर पाहिलं म्हणजे गेल्या 48 तासात घडामोडी अगदी वेगाने घडल्या। नंबर 1 या सगळ्याच्यात आपण जर पाहिलं तर सगळ्यात सुरुवातीला छगन भुजबळ, धनंजय मुंडे, त्याचबरोबर प्रफुल्ल पटेल असतील, सुनील तटकरे असतील, या सगळ्या महत्त्वाच्या नेत्यांनी वर्षा बंगल्यावरती जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि सुनेत्रा पवार यांची गटनेतेपदी निवड आम्ही करणार आहोत या संदर्भातला प्रस्ताव जो आहे तो त्यांच्यासमोर ठेवण्यात आला आणि उपमुख्यमंत्रीपद हे सुनेत्रा पवार यांना देण्यात यावं अशी देखील मागणी जी आहे त्या संदर्भातला प्रस्ताव हा मुख्यमंत्र्यांच्या समोर ठेवल्यानंतर वेगानं सगळ्या घडामोडी घडलेल्या आहेत आणि त्या घडामोडींचा हा शेवटचा टप्पा आज आपण बघतोय की अखेर सुनेत्रा पवार यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली आणि आज संध्याकाळी त्या या राज्याच्या पहिल्या